हा AC आम्ही क्रोमाच्या शोरूममधून घेतलेला आहे. तर आम्ही हा 29 तारखेला बुक केला होता. 30 तारखेचा महिना होता. त्यांनी सांगितलं की 1 तारखेला तुम्हाला भेटेल. हा आम्हाला 2 तारखेला भेटला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की 2 दिवसात ते इन्स्टॉलेशन करतील. तर इन्स्टॉलेशनवाला आम्ही बऱ्याचदा फोन लावल्यानंतर तो 9 तारखेला आला. 9 तारखेला इन्स्टॉलेशन त्याला दाखवली आम्ही 1-2 जागा दाखवल्या. तर त्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं बसवा म्हणे. कारण मी अजून एक चांगली जागा सुचवली होती की त्यामध्ये त्यांना कसल्याही प्रकारचा म्हणजे रिस्क नव्हती. तिथं बसवायचा होता. आमची स्टाईल फुटली असती, आमच्या बाथरूममधून पाईप गेला असता, चाललं असतं. पण त्यांनी काय सांगितलं की तिथून मी घेणार नाही, मी जातो म्हणे. मी दुसरा व्यक्ती येईल आणि तो इन्स्टॉल करेल. आता ऑलरेडी आम्ही इतक्या दिवस थांबलेलो आहोत. म्हणलं अजून दुसरा व्यक्ती कधी येणार, कधी बसवणार. मग त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही तिथं बसवला. पण बसवल्यानंतर आम्हाला माहीत झालं नाही की आमची फसवणूक अशी होऊ शकते. नमस्कार मित्रांनो, आम्ही व्हर्लपूल या कंपनीचा 3D कूल प्रो प्लस 15T 3S इन्व्हर्टर एक्सप्रेस S6M2PP0-0 हा 1.5 टनचा 3 स्टारचा AC घेतला होता. हा अशा प्रकारे AC घेतलेला आहे. तर AC हा आम्ही जवळपास आम्हाला 32,000 रुपयाला पडला. व आम्हाला तिथे सांगण्यात आलं होतं की इन्स्टॉलेशनला तुम्हाला 1200 रुपये लागतील. कॉपरचं पाईप एक्स्ट्रा लागला तर त्याला पैसे लागतील. आता आम्हाला ह्या बेडरूममध्ये हा बसवायचा होता. त्यासाठी आम्हाला इथे एक जागा होती, इथं सॉकेट होतं, इथं त्यातलं जे पाणी पडतं ते पाणी आउटलेट करण्यासाठी पाईप होता. म्हणजे आम्हाला इथं AC बसवायचं होतं. आम्ही त्यांना सूचित बी केलं की तुम्ही इथं बसून द्या. आणि इथं बसवल्यानंतर आपण जर पाहिलं तर ह्या बाथरूममधून हा पाईप फक्त बॅक साईडला इथं येणार होता व इथून फक्त फिरून आपल्याला इथं घेता आला असता. व इथं घेऊन डायरेक्टली आपण जर पाहिलं तर ACचं युनिट इथं आहे. तर ह्या ACच्या युनिटला गेला असतं. त्यांनी काय केलं आहे सर, हा पाईप बघा असा बाहेरून घेतलेला आहे. इथं जर पाहिलं तर हा पाईप असा बाहेरून घेतलेला आहे. जर पाहिलं तर बघा किती विचित्र दिसतंय आणि कसं युनिफॉर्म बी बसवलेला नाही आहे. तर इथं बघा अशी आपली फसवणूक होऊ शकते. पिन अशी सोडलेली आहे. पाईप इथं अशा प्रकारे घेतलेला. इथं जर पाहिलं तर बाहेरून पाईप असा बसवलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर पाहिलं युनिट ही ह्याचं इतकं मोठं आहे की बसवताना इथं आता मला मेंटेनन्स करायचं म्हणलं तरी तिथं हे होणार आहे. म्हणजे इथं झालं आहे काय, माझी फसवणूक कशी झालेली की AC घेतल्यानंतर माझी फसवणूक कशी झालेली आहे की आम्हाला तर AC इथं बसवायचं असतं, इथं बसवलं असतं तर त्यांनी जो कॉपरचा 10 फूटचा पाईप दिलेला आहे त्याच्यामध्ये आमचं इथं काम झालं असतं. इथं सॉकेट होतं, इथं ते जे वेस्टेज पाणी पडणार होतं ते इथून जायला सगळी जागा होती, म्हणजे सर्व व्यवस्थित होणार होतं. पण जो इन्स्टॉलेशन करायला आला त्या संबंधित व्यक्तीने आम्हाला इथं सजेस्ट केलं की इथं बसवा, इथं एकदम सोपं होईल, असं होईल तसं होईल. आम्ही सांगितली ती जागा, पण त्यांनी आहे ना इथं का बसवलं. इथं बसवल्यानंतर त्यांचा काय झाला, कॉपरचा पाईप वाढला. कॉपरचा पाईप वाढल्यानंतर माझ्याकडून इन्स्टॉलेशन चार्जेस हे 6,000 रुपये घेण्यात आलेले आहेत. किती? 6,000 रुपये. म्हणजे इथं कशी आपली फसवणूक होते, कसं लुबाडलं जातं आहे. तर हे अशा प्रकारे लुबाडलं गेलेलं आहे. तरी सर्वांनी इथून तुम्हाला जरी AC तुम्ही कोणत्या कंपनीचा घ्या, ACची तुमची डील झालेली असते. इन्स्टॉलेशन करताना ते आउटडोअर युनिट किती मोठं आहे, कसं आहे, ते कुठं बसवायचं आहे, आपण जे कॉपरचा पाईप बसवणार आहोत तो व्यवस्थित बसवणार आहात का नाही. यांनी बघा हे कॉपरचा पाईप जो बाहेरून बसवला आहे तो व्यवस्थित बसवलेला नाही. आम्ही सोसायटीमध्ये राहतो, निश्चितच आम्हाला सोसायटीतले काही मेंबर म्हणतीलच की हे तुम्ही पाईप कसा बसवलेला आहे, ते किती विचित्र दिसतंय. तर हे सर्व गोष्टी आमच्याशी झालेल्या आहेत. तरी सर्वांनी AC बसवताना त्याचं आउटडोअर युनिटची साईज काय आहे हे पाहून घ्या. कारण की आपण AC बसवताना फक्त हे पाहतो की इनडोअर युनिटची साईज काय आहे, आउटडोअर युनिटचा आपण साईजचा विचार करत नाही. ज्यावेळेस तो आपल्याकडे घरी येतो त्यावेळेस आपल्याला पुढचे प्रश्न उद्भवतात. त्यामुळे प्रत्येकाने आउटडोअर युनिटची साईज काय आहे, डायमेन्शन काय हे पाहावं. आपल्याला कुठं बसवायचं आहे ते सुद्धा विचार करावा. तसेच जो इन्स्टॉलेशन करायला येतो त्याला तुम्ही तुमची जागा दाखवून द्या, तिथूनच बसवायचं सांगा. ते विनाकारण जास्त त्यांचा प्रॉफिट कमवण्यासाठी जास्त पाईप लॉंग कसा येईल हे गोष्टी केल्या जातात. आता लॉंग पाईप घेतल्यामुळं काय होतं आहे की ऑब्वियसली काय होणार आहे, लॉंग पाईप डिस्टन्स असल्यामुळे जो कुलिंगचा जो इफेक्ट आहे त्याच्यावर थोडा फार प्रमाणात काही ना काही
फरक जाणवणार आहे. पुढं चालून जर तुम्हाला मेंटेनन्स करायचं असेल तर त्या मेंटेनन्सचा सुद्धा काय होणार आहे, तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. तरी जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही अवेअर होणं खूप महत्त्वाचं आहे. पाहिली तर बघा ही अशी सोडलेली आहे. तो म्हणला आता दुसरा वायर आणतो, ह्याला एक्सटेंड करून इकडे ह्या सॉकेटमध्ये टाकतो. म्हणजे मला माझं युनिट जर इथं बसलं असतं तर तिथल्या तिथंच तो बसला असता, इथं होल झाला असतं आणि ते तिथून गेला असतं. मला पाईपही कमी लागला असता आणि सर्व गोष्टी सुटसुटीत झाल्या असत्या. कारण की फसवणूक आपली होत राहणार आहे. पण आता मला ह्या समस्या भेडसावल्या, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून तुम्ही निश्चितच अवेअर होताल आणि तुम्हाला अशा प्रकारे तुमची फसवणूक होणार नाही. त्यांनी जो कॉपरचा पाईप बसवला, आता बघा हा आम्हाला कॉपरचा पाईप आला होता आमच्या युनिटसोबत. तर हा बघा हे जे डायमीटर पाहिली तरी खूप मोठी आहे. त्यांनी काय केलं की आता पुढे पाईप एक्सटेंड करायचा आहे, तर त्यांनी काय केलं बघा, हा कमी डायमीटरचा पाईप आणला आणि हा कमी डायमीटरचा पाईप इथं फ्यूज करून पुढे आम्हाला लावण्यात आला. तर तुम्ही पाहिलं की ह्याच्या वेळेस हे ज्यावेळेस बसवत आणि इथं काय होतं बघा, अशा प्रकारे इथं क्रॅक गेलेला आहे. ओके, हा क्रॅक दोनदा त्यांनी काय केलं, तसं ज्यावेळेस युनिटला अटॅच करायचा होता, फ्यूज केल्यानंतर म्हणजे जे नट बोल्ट लावले जातात आउटडोअर युनिटला व इनडोअर युनिटला, तर इथं ज्यावेळेस ते हे करताना इथं हा लीक होत होता. म्हणजे त्यांनी काय केलं, 2-3 वेळेस कट करून परत लावलेला आहे. म्हणजे ॲक्च्युली त्यांनी पाईप काय आणायला पाहिजे होता की ह्या डायमीटरचा पाईप आणायला पाहिजे होता. तर त्यांनी आणला आहे काय, ह्या छोट्या डायमीटरचा. काय केलेलं आहे ह्यांनी, छोट्या डायमीटरचा पाईप इथं आणलेला आहे. तर त्यामुळं काय झालेलं आहे बघा, आपल्याला पाईपच्या प्रत्येक डायमीटरनुसार त्याची प्राईज राहणार आहे. आपल्याला माहीत नाही त्यांनी कसा आणला आणि काय आणला. तर ॲक्च्युली युनिटसोबत ह्या डायमीटरचा पाईप आला तर त्यांनी ह्याच डायमीटरचा पाईप आणून बसवायला हवा होता. तर त्यांनी काय केलं, कमी डायमीटरचा पाईप आणला आहे, तो बसवला आहे. त्याची किंमत काय, रेट काय आहे आपल्याला काही माहीत नाही आहे. पण ह्याचा परिणाम काय होणार आहे बघा, हे जर पाहिलं, मला व्ह्यूअर्सला हेच सांगायचं आहे की बघा हा कसा कटलेला आहे, ते कसं कट झालेलं आहे. ते जर तुम्ही पाहिलं तर बघा हा अशा प्रकारे इथे कट झालेलं आहे. म्हणजे काय होणार आहे, बसवल्यानंतर इथं ऑब्वियसलीच काय होणार आहे बघा, हा लीक इथं होतील. म्हणजे हा जर पाहिलं तर बघा ह्याचं युनिफॉर्म तो बरोबर साच्यामध्ये बसेल असं डायमेन्शन होतं. पण इथं बघा ह्या अशा प्रकारे त्यांनी पाईप कमी डायमीटरचा बसून, म्हणजे आपण पैसे देऊन आपण फसल्यासारखं आहोत. तर ही एक मला समस्या जाणवली. काय होतं आहे बघा की जर अशा प्रकारे जर पुढे चालून जर लीक झाला तर गॅस काय होतो, लीक होतो. आणि पुढे चालून गॅस संपल्यानंतर ज्यावेळेस आपली वॉरंटी आहे तोपर्यंत आपल्याला गॅस भरून भेटेल. पण हा लीक झालेला गॅस जर आपल्याला इन्स्टॉल करायचा असेल तर ते इन्स्टॉलवाले आपल्याकडून 4 ते 5 हजार रुपये घेतात. म्हणजे आपली फसवणूक कशी होते बघा. म्हणजे आपण हा AC घेऊन मला आनंद झालेलाच नाही, मला दुःखच झालेलं आहे. का, कारण की माझी फसवणूक अशी झालेली आहे. तर ही फक्त व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की तुम्हाला ह्याच्यापासून काहीतरी शिकायला भेटावं, तुमचे पैसे जास्त जाऊ नयेत, हाच उद्देश आहे. मला काही तुम्हाला रॉंग दाखवायचं नाही, मला तुमचा फायदा करायचा आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. पण ह्यात माझी नुकसान झालेले आहे. जवळपास त्यांनी 5,985 एवढे रुपये, म्हणजे जवळपास 6,000 रुपये माझ्याकडून इन्स्टॉलेशनचे चार्ज केलेले आहेत. आणि आउटडोअर युनिट ही त्यांनी वेगळ्याच ठिकाणी बसवलं. ते तिथं मेंटेनन्स होणार आहे का नाही हे सुद्धा पुढे जाऊन मला समस्याच जाणवणार आहेत. धन्यवाद.